नवीन मोबाईल घेऊन दिला नाही, म्हणून या तरुणानं हे टोकाचं पाऊल उचललं। 7च दिवसांच्या आधी या तरुणाचा मोबाईल फुटला होता। नवीन मोबाईल घेऊन देण्यासाठी पैसे द्या असा तो वारंवार आपल्या पालकांकडे तगादा लावत होता। मात्र पैसे आल्याच्या नंतर आपण मोबाईल घेऊ असं पालकांनी त्याला सांगितलं आणि याचा राग आल्यामुळे या तरुणानं हे टोकाचं पाऊल उचललंय। साताऱ्याच्या माण तालुक्यामधल्या पुळकोटी या गावामध्ये अनेक झाडं ही विना परवानगी तोडण्यात आली असा गंभीर आरोप अभिनेते सयाजी शिंदेंनी केलाय। पाणंद रस्ते योजनेच्या अंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या दरम्यान रस्त्यालगतची ही अनेक झाडं तोडल्याचं अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले। झाडं तोडण्यापूर्वी संबंधित मालकांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती किंवा आवश्यक परवानगी देखील घेण्यात आली नव्हती। पुळकोटी इथल्या 70 वर्षाच्या सुनंदा पिंजारी यांच्या शेतामधील चिंच, लिंब, पिंपरण आणि चंदन यासारखी मौल्यवान झाडं देखील तोडण्यात आली आहेत। त्यांनी अक्षरशः डोक्यावरून पाणी आणून ही झाडं जपली होती आणि वाढवली होती। मात्र ठेकेदारानं कोणतीही पूर्वकल्पना न देता ही झाडं तोडून टाकली आहेत। हा रस्ता सरपंचाच्या घराकडे जातो, त्यामुळे ठेकेदार, ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगनमत करून हा गैरप्रकार केला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। 30-40 वर्ष सांभाळलेली झाडं त्यातल्या का दिसतात 30-35 झाडं तुटलीत, पण 20 दाखवत आहेत। तर ती झाडं तिथं तोडलीत आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मला माझी झाडं नाही मारली, माझी पोरं मारली त्यांनी, आणि ह्याच्यासाठी झाडाच्या बदल्यात कॉम्पेन्सेशन काहीतरी 1000 रुपये झाड असा कायदा आहे। तर मुख्यमंत्र्यांना आणि फॉरेस्ट मिनिस्टरना आपलं म्हणणं एवढंच आहे की 1000च्या बदल्यात 30,000चं 30 वर्ष सांभाळलेलं झाड यांचं गेलं तर ह्यांना काय दुःख होत असेल। तर तो कायदा बदलला पाहिजे आणि हे जे सगळे गुन्हेगार आहेत यांना कायदेशीर कारवाई केली पाहिजे। तर सह्याद्री देवराच्या वतीने आम्ही ऑलरेडी त्यांची कोर्टामध्ये केस टाकली। आमच्या घरावर नांगूर फिरवला, कशीच माफी मागते म्हटलं, पाहुणा आहेच म्हणून निघून गेला। म्हटलं तुमच्या परीने तुम्ही करा, आमच्या परीने आम्ही करतो म्हटलं। मी काय बोलली नाही, गेली स्वतःला निघून वैरणा नाही शाळेत। सरपंचाला बी जाऊन ग्रामपंचायतीत बोलली, काय केलंच म्हटलं, नुजर सूचना तर द्यायची, माझं राहतो नाही इथं म्हणून। तर म्हटलं मला ठाऊ नाही, मी शेताला गेलो नाही, तर माझ्या घरी या, तुझ्या घरी ये, मला पाय नाही तर म्हटलं तू ये माझ्या घरी, तू झाडच पडायला गेला होता म्हणून। आता कुठेतरी थोडं आपल्या इकडे पाण्याचा थोडासा म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे, बट ह्याच्या आधी 10 वर्षापासून एवढा पाण्याचा प्रॉब्लेम असायचा की लोकांना पाण्यासाठी 1-1, 2-2 किलोमीटर लांब जाऊन पाणी आणावं लागत होतं। अशा दुष्काळामध्ये जर ही झाडं जगली कशी, त्याचं कारण एकच आहे की माझ्या आजी आजोबांनी कुठून पण कसं पण करून त्या झाडांना पाणी घालून एवढी मोठी केलेली आहेत। हे 40 वर्षापूर्वीची झाडं आहेत, ही उगाचच अशी आलेली नाही आहेत। बघूयात पुढची बातमी। टीव्ही आणि मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मुलांना